महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला, पण आमचं ठरलं होतं. संजय राऊतांना कवडीची किंमत नाही. संजय शिरसाटांचा हल्लाबोल. विरोधक काय बोलतात याकडे लक्ष देत नाही. विरोधकांनी असेच बोलत राहावे, आमचं काम आम्ही करत राहू, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे. आणि संजय राऊतांच्या म्हणण्याला काही कवडीची किंमत नाही. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण आमचं सर्व ठरलं होतं. एकनाथ शिंदे यांनी आमदारांच्या शब्दाचा मान ठेवला. फडणवीस यांचाही मान राखल्याचं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. कालचा दिवस महत्त्वाचा होता. एवढा मोठा सोहळा महाराष्ट्राने पाहिला. जे सरकार त्यांना पाहिजे होतं तेच पहिलं आलं आणि अनुभवलं आहे. काही लोकांना शंका होती की महायुतीत बिघाडी होते का, पण सगळ्यांना उत्तर मिळाल्यानं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. ज्यांना आमंत्रण देऊन देखील ते आले नाहीत ते दुर्दैवी लोक म्हणावे लागतील, असंही संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. शपथ घेताच शिंदे यांच्या योजना चालू राहील असे फडणवीस यांनी सांगितल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपये दिले जातील असंही शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. सर्व आमदार शपथ घेतील, अध्यक्ष निवड होईल असंही शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेने प्रथमतः इतका मोठा शपथविधी सोहळा पाहिला. जवळपास 50 ते 60 हजार जनतेने त्या सोहळ्याचा आनंदही घेतला. जे सरकार त्यांना हवं होतं, महायुतीचं सरकार येताना जे पाहायचं होतं ते काल त्यांनी पाहिलं पण, अनुभवलं पण. आणि या शपथविधीला देशातील मोदी साहेबांसहित अनेक मान्यवर उपस्थित होते. जी शंका काही लोकांना होती की महायुतीमध्ये ऐन वेळेला काही बिघाडा होतोय का, एकनाथ शिंदे साहेब शपथविधी घेतील की नाही घेतील, या सर्व प्रश्नाची उत्तरं त्या शपथविधीच्या समारंभामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. हे आलेलं सरकार 5 वर्ष किती मजबूतीने चालेल याची ग्वाही या सर्व मुख्यमंत्र्यांसहित सर्वांनी दिलेली आहे. म्हणून कालचा हा आनंद सोहळा ज्या लोकांनी पाहिला नाही, ज्याला आमंत्रित केल्यानंतरही आले नाही, ते दुर्दैवी लोकास म्हणायला काही हरकत नाही. मी या सोहळ्याचा साक्षीदार म्हणून एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतोय. कालच शपथ झाल्याबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या शिंदे साहेबांनी घोषणा केल्या होत्या किंवा ज्या योजना आणल्यात त्याची अंमलबजावणी चालू राहील असं स्पष्टपणे सांगितलं. म्हणून मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेतून अंतर्गत जे काही 1500 रुपये दिले जायचे आता ते 2100 रुपये होणार आहेत. ही सर्वात आनंदाची बातमी कालच्या झालेल्या त्यांच्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितली आहे. म्हणून कोणी कितीही टीका केली तरी या तिन्ही पक्षाचं असलेलं सरकार अत्यंत मजबूतीने आणि अत्यंत गतीने चालेल याबद्दल शंका नाही. तुम्ही सरकार स्थापन केलं याबद्दल भरभरून सांगताय, पण संजय राऊत असं म्हणतायत की 15 दिवस लागले सरकार स्थापन करायला आणि आता कोणतं खातं कोणी घ्यायचं यावर त्यांचं रशिया युक्रेन प्रमाणे युद्ध सुरू आहे. विरोधक कोण काय बोलतं याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्हाला काय दिवस लागले, कोणतं खातं कुणाकडे जाणार आहेत याची चिंता त्यांना काय लागते. मला वाटतं सर्व आमचं आलबेल असताना यांच्यासारखे हे जे काही डोमकावळे आहेत त्यांना असं विरोधात बोलून नेमकं काय मिळतं मला माहीत नाही, परंतु यांनी असंच विरोधात बोलत राहावं. आम्ही आमचं काम करू. खाते वाटप असेल, शपथविधी असेल, देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं की 11 ते 12च्या दरम्यान हा शपथविधी होणार आहे आणि त्याच्यानंतर सगळे खाते वाटपसुद्धा होतील. म्हणून आता चिंता आम्हाला त्याची राहिलेली नाही. आता विरोधकांनी काय करायचे याची खरी चिंता आम्हाला सतवते. पण ते असे म्हणाले की भविष्यात काही लोकांना गाजर दाखवण्यासाठी पुढचा देखील अडक विस्तार केला जाईल. आम्ही काय करू याची चिंता तुम्ही करूच नका. सरकार मजबूतीने चालेल एवढं मात्र निश्चित. बरं, संजय राऊत असंही म्हणाले की शपथविधी होणारच होता,
एकनाथ शिंदे आले असते तरी आणि नसते तरी तशा पद्धतीचं नियोजन झालं होतं. पत्रिकेतही नाव नव्हतं, त्यामुळे चित्र असंच होतं सगळं. म्हणजे भाजपचं सरळ म्हणणं आहे की शिंदे साहेबांना सोडून भाजपाने शपथविधीची तयारी केली होती. असं संजय राऊतांचं म्हणणं. संजय राऊतच्या म्हणण्याला काही कवडीची किंमत नाही किंवा अर्थही नाही. त्यांना असं वाटणं साहजिक आहे. त्यांना या माहितीमध्ये मिठाचा खडा टाकायचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु नेमकी स्ट्रॅटेजी काय करायची, कधी शपथ घ्यायची, हे सगळं ठरलेलं होतं. आम्ही सर्व त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. म्हणून आम्ही शिंदे साहेबाचे सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी आमदारांनी जी काही त्यांना गळ घातली होती, त्यांना जी काही विनंती केली होती, त्या विनंतीला सुद्धा त्यांनी मान दिला. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब 2 वेळेला शिंदे साहेबाला वर्षाला येऊन भेटले, त्यांचाही त्यांच्या शब्दाचा सन्मान राखला. म्हणून आमच्यामध्ये वाद असण्याचं काही कारण नाही. आम्हाला सोडून किंवा धरून हा शपथविधी होणार नव्हता. हे एकत्रित निर्णय घेऊनच हा शपथविधी पार पाडणार होता, एवढं मात्र निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.